उन्हाने जीव हैराण झाला आहे, पण चुलीवरच्या मटणासाठी हे सगळं चालतं. तर दुपारचंच आमचं चालू होतं चुलीवरती मटण बनवायचं आणि चुलीवरची खरंच भाजी खूप टेस्टी होते कोणतीही. तर आम्ही चुलीवरती असं छान दुपारचं मटण बनवून घेतलं होतं. त्या नंतर सगळ्यांनी जेवण केली आणि जोपर्यंत आम्ही गावाला आहे तोपर्यंत काय दुकानामध्ये थंड बॉटल आणि आंबे काय राहणार नाहीत. तर दिवसभर आमचं असं पार्टी चालू असते. त्यानंतर हर्षद गेला होता देवाला, तर त्यांनी आणली होती खेळणं. तर गुड्डूचं दोघांचं संध्याकाळी मस्त खेळणं चालू होतं. सकाळी उठलं की गाडी आलेली होती न्यायला आणि आत्ता काय कोणती कारणं चालणार नाही, तर बॅग पॅक करायची आणि निघायचं. तर मी बॅग सगळी पॅक करून घेतली, सगळ्यांना बाय केलं आणि आता जायचं होतं. तर तेवढ्यात नाना आले रानातून आणि नानाने असे आंबे आणले होते गुड्डूला. दोघं जण सकाळी दररोज रानात जायचे. तर गुड्डूला काय आता येऊ वाटत नाही, पण त्याला आम्ही अजून ठेवत नाही, लहान आहे त्यामुळं. सौरभ आमचा राहतो आणि आता सौरभ राहिला होता. त्यानंतर आता आमचा गुड्डूना आमची चिवताई पण त्याच्यावर आली आहे पुण्याला सुट्टीसाठी. तर आता जायचं होतं यांना कर्जतमध्ये लस्सी प्यायला. तर आज आहे सोमवार, तर आज असतो कर्जतचा बाजार आणि आता घरी गेले की सगळं आपल्यालाच बघावं लागतं. त्यामुळं मी इथूनच तयारी चालू केली होती. सगळ्यात आधी तर भाजीपाला घेतला, कारण संध्याकाळी उशीर झाला तर तिथं पण भाजी घेता येणार नाही आणि मला घ्यायचं होतं टोपलं आणि काय काय गोष्टी पुण्यामध्ये भेटत नाही, तर मी इथूनच घेऊन जाते. आणि आज गाडीमध्ये बसायला पण जागा नव्हती, एवढी फुल गाडी झाली होती. सगळं आईने कुठं डाळी, लोणचं, मसाले असले सगळं भरलं होतं. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला थांबलो, नाश्ता केला आणि आता परत पुण्याच्या दिशेने प्रवास चालू राहणार नाही. आज म्हणणं एवढं जड झालेलं असतं ना, कारण खूप दिवस राहिलं तर जाताना जरा मन जड झालेलं असतं आणि सगळे एकत्र असतात. त्यानंतर आता परत पुण्याचा प्रवास चालू झाला. आता थोडं जवळच आलं होतं, तर घरी गेल्यावरती आधी पाहिलं तर एवढी माती झाली होती घरात. आता माझे 8 दिवस तर साफसफाईमध्ये जाणार आहेत. आता सुट्ट्या जेवढ्या एन्जॉय केल्या, आता तेवढाच हा पसाराही एन्जॉय करावा लागेल.